नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत निखिल अक्षताचे प्रेम प्रकरण. अक्षताने घरच्यांचा विरोध डावलून लावला होता जीव, त्याच निखिलने घेतला अक्षताचा जीव. ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात जत शहरामध्ये राहणारी अक्षता सदाशिव कोरे व त्याच शहरातील निखिल नामदेव कांबळे हे दोघे प्रेमात पडले होते. निखिल हा जतमधील शिवाजीपेठ या ठिकाणी राहतो, तर अक्षता ही सैनिकनगर येथे राहते. अक्षताचे वडील हे कपड्याचे व्यापारी आहेत. अक्षता ही BAच्या पहिल्या वर्षात शिकत होती. निखिल व अक्षता हिच्या प्रेमाची चर्चा कॉलेजमध्ये तर होत होतीच, त्याशिवाय दोघे ज्या ठिकाणी राहत होते त्या परिसरातही त्यांच्या प्रेमाबद्दल चर्चा होत असत. अक्षताच्या भावाने निखिलला समज दिली होती, पण ते दोघेही प्रेमाच्या धुंदीत असल्याने त्याचे कोणीच ऐकले नाही. वास्तविक पाहता त्या दोघांनी शिक्षण घेण्याचे, करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांचे वय होते. थोरा मोठ्यांचा सल्ला ऐकून त्यांनी आपल्या आयुष्याला दिशा देणे योग्य होते. मात्र ते प्रेमाच्या फसव्या जंजाळात ते सापडले होते. प्रेम म्हणजे काय याची जाणीवच त्या दोघांना नव्हती. तिला तिच्या परिवारातील लोक समजून सांगत असले तरी तिला त्यांचे काहीच पटत नव्हते. तिला आपले प्रेम हेच खरे प्रेम आहे असे तिला वाटत होते. आपला प्रियकर आपल्याला कधीच फसवणार नाही, आपल्याला कधी अंतर देणार नाही अशी तिची भावना होती. तिला हे माहीतच नव्हतं की काळाबरोबर प्रेमही बदलून जात असतं. अक्षता ही महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी 7:30च्या दरम्यान घरातून बाहेर पडायची आणि दुपारी 11:30 वाजल्यानंतर घरी यायची. त्या दरम्यान निखिल हा तिला नेहमी भेटत असायचा. तसे पाहिले तर त्या दोघांच्या प्रेमाला अक्षताच्या घरच्या लोकांचा विरोध होता, पण अक्षता ही जिद्दीच पेटली होती. आपण निखिलशीच लग्न केले तर आपल्या घरचे आपल्या प्रेमाला विरोध करणार नाहीत असा तिचा समज असावा. त्यामुळे ती नेहमी निखिलच्या मागे लग्नाचा तगादा लावत होती. तिच्या या तगाद्यामुळेच तिच्या प्रियकराला तिचा राग येत होता, कारण तो तिच्यावर प्रेम आहे म्हणत असला तरी लग्नाचा विषय काढत नव्हता. अक्षताही त्याला लग्न करू म्हणाले की तो तिला टाळाटाळ करत असे. त्यातून काहीतरी विपरीत घडणार याची तिला जाणीव नव्हती. ती निखिलवर विश्वास ठेवून होती. सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी अक्षताच्या वडिलांनी तिला कॉलेजमध्ये सोडले आणि तिचे वडील हे आपल्या कामावर निघून गेले. कॉलेजमध्ये सुट्टीच्या वेळेमध्ये तिचा प्रियकर निखिल कांबळे हा तिला भेटला. अक्षता ही निखिलसोबत फिरण्यासाठी बाहेर पडली. गप्पा करत करत ते दोघे जेथे कोणीही फिरकत नाही अशा ठिकाणी ते गेले. तेथे ते दोघे रामविलास पॅलेस राजवाड्यासमोर निर्जन स्थळी आले. त्या ठिकाणी एक पडकी खोली होती. त्या ठिकाणी ते दोघे बोलत बसले होते. त्याचवेळी अक्षताने निखिलसमोर लग्नाचा विषय काढला. यापूर्वीही ती त्याला नेहमी लग्नाबद्दल विचारत असे. आत्तासुद्धा तिने तोच विषय काढला. त्याचवेळी निखिल हा तिला म्हणाला, पुढे बघू ग, असे म्हणत तो दुसऱ्याच विषयावर तिला बोलू लागला. निखिल लग्नाचा विषय टाळतो हे तिच्या लक्षात आल्याने अक्षता ही निखिलवर चिडली आणि त्याला म्हणाली, तुला प्रेम जमते मग लग्न का जमत नाही? प्रेमाचे खोटे नाटक करून तू मला फसवतोस काय? त्यावर त्या दोघांनी वाद घालायला सुरुवात केली. वाद वाढतच गेला. हमरी-तुमरीची भाषा दोघेही एकमेकाला बोलू लागले. आजूबाजूला कोणीही नसल्याने त्या दोघांनाही भांडणाचा चेव आला होता. अक्षता ही आपलं काही ऐकत नाही म्हटल्यावर निखिलला तिचा खूप राग आला. त्याने रागाच्या भरात अक्षताला मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याने तिचे डोकेही आपटले. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती डोके धरून बसली होती, पण निखिलचा राग शांत झाला नव्हता. त्याने पुन्हा तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने तिला खाली पाडले आणि तिच्या तोंडात रुमाल कोचून
तिचा गळा ताकदीने आवळला. त्यानंतर त्याने बाहेर जाऊन हातपाय धुतले व पुन्हा परत आला. त्यावेळी त्याने तिथून एक दोरी आणली होती. त्याच दोरीने त्याने तिचा गळा आवळून तिला ठार मारले. अक्षता मरण पावल्याची खात्री करूनच तो तिथून पळून गेला. तर इकडे अक्षताच्या घरी तिच्या घरचे लोक अक्षताची वाट पाहत होते. कॉलेजवरून ती नेहमी 11:30 वाजेपर्यंत घरी येत असे, पण आता 2 वाजले तरी घरी का आली नाही म्हणून तिच्या घरच्या लोकांनी तिला शोधायला सुरुवात केली. दुपारी 4 वाजताच्या दरम्यान त्यांना कोणीतरी सांगितले की रामविलास पॅलेस राजवाडा समोरील पडक्या खोलीच्या बाहेर एका युवतीचा मृतदेह पडलेला आहे. अक्षताच्या भावाला शंका आली व तो आपल्या नातेवाईकांना घेऊन त्या ठिकाणी गेला असता तो मृतदेह त्याच्या बहिणीचा असल्याचे पाहून त्याला रडूच कोसळले. मृतदेहाच्या बाजूलाच अक्षता आणि निखिलचे ओळखपत्र पडलेले होते. याचा अर्थ आपल्या बहिणीचा खून हा निखिलनेच केला आहे हे अक्षताच्या भावाला समजून आले. या घटनेची माहिती जत पोलिसांना मिळताच जत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जत प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. त्यानंतर जत पोलीस ठाण्यात अक्षता कोरे हिच्या खूनप्रकरणी तिचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दाखल करून निखिल कांबळे यांच्याविरुद्ध जत पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.